धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अभाविप आक्रमक, धुळ्यात भव्य मोर्चा। धुळ्यात अभाविपचा विद्यार्थी आक्रोश मोर्चा। शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभाविप धुळे शाखेच्या वतीने गुरुवारी दिनांक 12 भव्य विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा MD पालिशा कॉलेज गेटपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। मोर्चामध्ये कृषी, ITI, वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर महाविद्यालयांतील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले। विद्यार्थ्यांनी बॅनर फलक घेऊन उठ दोस्ता उगार मूठ, तूच थांबव तुझे शिक्षणाची लूट अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिलेल्या निवेदनात स्पर्धा परीक्षा शुल्क कमी करणे, विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाची अंमलबजावणी, प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ देणे, शासकीय वसतिगृहांचे नूतनीकरण, ग्रामीण विद्यार्थ्यांचा मोफत बस पास देणे आदी मागण्या करण्यात आल्या। यावेळी अभाविपचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अभाविपच्या वतीने देण्यात आला। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। नमस्कार। सुशांत एकवर्गे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश सहमंत्री। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शाखेच्या वतीनं शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 15 मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये जर आपण प्रामुख्याने जो मुद्दा घेतलेला आहे तो मुलींच्या मोफत शिक्षणाचा शासनाने घोषणा केली आहे, परंतु त्याची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। अशा शिष्यवृत्ती असेल, मागच्या 2 वर्षापासून विद्यार्थ्यांना दिली जाणारी ज्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असेल, सावित्रीबाई फुले आधार योजना असेल, यासारख्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळत नाहीयेत। त्याच पद्धतीनं जो 80-20 जाचक भरतीमधला विद्यार्थ्यांना रूल लावलेला आहे त्याला समान संधी दिली पाहिजे। त्याच पद्धतीनं जे पशुवैद्यकीयचं शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना स्टायफन सुरू केला पाहिजे। अशा एकूण 15 मागण्यांना घेऊन विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आज या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।